नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहे. अगदी हॉटेल टाईप आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहे. अगदी मेजरमेंट प्रमाणे अगदी व्यवस्थित अशी ही बिर्याणी बनवणार आहे. आता ही बनवताना मी दोन म्हणजे एक गॅसची शेगडी आणि एक इंडक्शन ह्या दोन्ही गोष्टींचा मी वापर करून चिकन दम बिर्याणी बनवणार आहे. तर चला पाहू आपण रेसिपी. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी पहिल्यांदा अर्धा किलोच्या पण जास्त कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. अगदी बारीक बारीक त्याचे पातळशे काप केलेले आहेत. आता तो कांदा सुट्टा करत आहे. आता हा कांदा आपण असाही तळू शकतो, पण आपल्याला काय करायचे, लवकर तळण्यासाठी आता ह्या कांद्यावर मीठ टाकत आहे. आता मीठ टाकून चांगला सर्व मिक्स करून चोळून घेत आहे. आता कांद्याला काय होईल, मीठ टाकल्यामुळे पाणी सुटेल. मग आपल्याला हे पाणी सर्व काढून घ्यायचं आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढत आहे. आता कांदा काढला की तो मिक्स हाताने करून घेतला की त्याला काय करायचं, 10 मिनटं तरी आपण झाकून ठेवायचा, म्हणजे त्या कांद्याला पाणी जास्त सुटेल. आता हे बघा किती मऊ झालेलं आहे. आता ह्याचं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि जेवढं शक्य तेवढं पाणी कांद्यामधलं काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला काय होईल, असा कांदा तळताना लवकर तळला जाईल. हे बघा सगळं पाणी आता कांद्यामधलं काढून घेत आहे. जेवढं शक्य तेवढं सगळं पाणी आपण हाताने चांगलं प्रेस करून काढून घेत आहे. हे बघा एवढं पाणी निघालं, म्हणजे आपल्याला तळण्यासाठी वेळ लागला असता. आता इंडक्शनवर मी लोहाची कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल ओतून घेतलेले आहे. तेल आता तापलं की त्यामध्ये कांदा सोडून द्यायचा. आता हा कांदा आपल्याला साधारण 10 मिनटात तळला जाईल. ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. हे बघा असा सोनेरी कलर झालेला आहे. आता हा काढून घ्यायचा आहे. एक जाळी घेतलेली आहे, त्यामध्ये तो कांदा काढून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून त्याच्यामधलं तेल निघून जाईल. सर्व कांदा तळून घेतलेला आहे. आता हा तळलेला कांदा ना आता टिश्यू पेपर, नॅपकिन, त्याच्यावर टिश्यू पेपर किंवा एखादी जाळी असेल मोठी आपण जी नेहमी वापरतो ती, तर त्याच्यावर जरी टाकलं तरी पण आपला हा कांदा थोडासा वाळला की नंतर कुरकुरीत होतो. आता तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये सेकंड बॅच टाकून घ्यायची आणि सेम ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आणि ह्या अशा पद्धतीने मी कांदा ठेवून चांगला आता थोडासा तो सुक्का झाला की छानपैकी आता तो कुरकुरीत होईल. आता बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ हा बासमती अख्खा तांदूळ 3 वेळा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हा भिजवलेला तांदूळ झाकून ठेवायचा. तोपर्यंत आपण चिकनला नीट करण्यासाठी मसाले, आता आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर जिरे, हळद, लाल मसाला, बिर्याणी मसाला, धने पावडर, ड्राय पुदिना, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, दही आणि थोडे विलायची पण घेतलेली आहे आणि लिंबाऐवजी मोसंबी घेतलेली आहे. आता हा 1 किलो चिकन आहे, चांगलं फ्रेश धुतलेलं आहे. आता ते मॅरिनेट करायला टाकू. एका पातेल्यामध्ये चिकन टाकून घेत आहे. चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आहे चिकन. त्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं मीठ. आता त्यानंतर 1 चमचा मी हळद घेतलेली आहे, तीही टाकून घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे आणि
बिर्याणी मसाला 1.5 चमचा टाकलेला आहे, धने पावडर 2 चमचे टाकलेले आहे, जिरे पाव चमचा टाकलेला आहे. आता 2-4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून टाकलेल्या. आता हे ड्राय पुदिना टाकलेला आहे मी. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे, जेवढी आपल्याला लागती तेवढी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही विलायची बारीक कुटून टाकलेली आहे. आता त्यामध्ये 1/2 किलो मी टोमॅटो घेतलेले, तेही उभे चिरून टाकले. आपण लिंबाच्या ऐवजी एक संत्री घेतलेली, संत्रीसुद्धा आंबट खटास असते, तर आता ती टाकून घेतलेली आहे. किंवा त्याच्याऐवजी लिंबू असतं, 1 लिंबू जरी पिळून टाकलं तरीही चालतो, कारण त्याच्यामध्ये आपले टोमॅटो पण गेलेले आहेत आणि आता दही पण जाणार आहे. तर आता त्यानंतर मग 1 वाटी दही टाकलेलं आहे फ्रेश. आता हे आपण हाताने चांगलं चिकनला हे मसाला लावून घ्यायचा आहे. चांगला मसाला चोळून घ्यायचा, सगळ्या चिकनला लागला पाहिजे अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने आता पूर्ण चिकनला मसाला लागलेला आहे. आता काय करायचं, आपण कांदा जो तळलेला आहे त्यामधलं तेल आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 2-4 चमचे चांगलं तेल टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं सर्व. म्हणजे तेल पण त्यामध्ये मुरलं जाईल. आता जेवढं आपण चिकन मुरवलं ना तेवढं आपली बिर्याणी एकदम बेस्ट होती. त्यानंतर आता आपण जो कांदा तळून घेतलेला आहे तोही टाकून घ्यायचा आहे. आता हा आपण काही सगळा टाकणार नाही, थोडा ठेवणार आहे. आणि तोही मिक्स करून घेत आहे. अजून थोडंसं वाटलं तर त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं. आता 2-3 चमचे टाकलेले आहेत मी आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचा. आता हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन अर्धा तास किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ ठेवलं तरीही चांगलं. आता गॅसवर मी पातेलं ठेवले, त्यामध्ये पाणी तापवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून बाकीचे खडे मसाले सर्व टाकून घेतलेले आहे. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे, मिरची टाकून घेतलेली आहे. आता लिंबूसुद्धा टाकलं तरी चालतं आणि झाकून चांगली उकळी येऊन द्यायची. आता पाण्याला चांगली उकळी आली की त्यातला सगळा मसाल्यांचा अर्क त्यामध्ये उतरतो आणि आपल्याला जर काही खडे मसाल्याचं काढून घ्यायचे असेल तर आपण काढून घेऊ शकतो किंवा राहिलं तरीही चालतं. आता मी काढून घेते आहे काही आहे ते, कारण पूर्ण पाण्याचा अर्क त्यामध्ये उतरलेला आहे. आता आपण जे भिजवलेले तांदूळ आहे ते आता त्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बघा, सर्व टाकून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला तांदूळ पण शिजवताना खूप शिजवायचे नाहीत, अगदी 85%च आपल्याला तांदूळ शिजून घ्यायच्यात. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं. आता आपल्याला तांदूळ शिजवायचे आहेत, त्याच्यावर आता झाकण लावून घेत आहे. आता चांगली उकळी आली आणि तांदूळ हे बघा चांगली उकळी आलेली आहे. आता तांदूळ बघायचे किती शिजलेला आहे तो.
हे बघा नुसता कट होतो आहे, म्हणजे आपला हा 85% तो शिजलेला आहे आणि बाकी आपल्याला बिर्याणीच्या वेळेत तो 100% शिजून जाईल. आता आपण मी एक टोपलं घेतलेलं आहे, हे बरं पडतं टोपलं आपलं, त्यामध्ये पाणी पण नितळलं जातं आणि मग भात पण चांगला सुटसुटीत होतो. आता सर्व आपण काढून घेत आहे. त्यानंतर राहिलेलं पाणी आपल्याला लागणार आहे म्हणून दुसऱ्या पातेल्यात काढून घेत आहे. गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये आपण जो कांदा तळलेला आहे तेच तेल त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते पण आता हे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे चिकन थोडं 15 मिनटं आपण शिजवून घेणार आहे, कारण डायरेक्ट आपण असंही टाकतात, असं टाकलं आणि त्याच्यावर भात जरी टाकला तसंही आपण करू शकतो, पण आपण जर आता त्याला थोडं शिजवून घेणार आहे. आता हे राहिलेल्या मसाल्याचं पाणी पण टाकून घेत आहे. पातेल्यामध्ये टाकून घेत आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला, हाय फ्लेमवरच ठेवायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जर मीठ लागतंय की नाही हे सुद्धा बघायचं आहे, पण मी मीठ भरपूर टाकलं होतं. त्यानंतर मग आता झाकून घ्यायचं, थोडं 15 मिनटं हे चिकन शिजून द्यायचं आहे. आता 15 मिनटं झालेले आहे, अर्धवट आताच हे चिकन आपलं शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, आता आपल्याला जो आपण 85% भात शिजवला होता तो आता त्यामध्ये टाकून घ्यायचा. सगळ्या साईडने असं पसरून घ्यायचा. पूर्ण भात आपण टाकून घेत आहे चांगला आणि साईडनी सगळं पसरून घेत आहे. बरोबर मापात बसतो. 1 किलो तांदूळ घेतलेले आहे आणि 1 किलो चिकन, अशा पद्धतीने आपण मेजरमेंट केलेलं आहे. आता हे पसरून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर काय करायचं, आपण जे तांदळाचं पाणी काढून घेतलेलं आहे ना, आता त्यामध्ये ते असं 2-4 चमचे वरून टाकायचे, म्हणजे आपल्याला भात आहे ना थोडा वर पण असा ओलसरपणा येईल आणि मग वाफ पण चांगली येणार त्याच्यावर. आणि मग नंतर त्याच्यावर तूप सोडून द्यायचे. 2-4 चमचे पण तूप टाकलेले आहेत. तूप चांगलं पसरून घ्यायचं परत. आता त्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून द्यायची आणि आपण जो कांदा काढून ठेवला होता तोही टाकून घ्यायचा आणि त्याच्यावर जर तुम्हाला बिर्याणी मसाला टाकायचा तोही टाकून घ्यायचा आणि थोडंसं असं मीठ आहे ना थोडं भुरभुरायचं, किंवा पाण्यात जरी टाकलं थोडंसं तरी चालतं, कारण वरून भाताला पण टाकलेलं आहे, पण आपल्या भाताच्या करताना पाण्यामध्ये मीठ निघून जातं म्हणून थोडंसं वरून टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून वरून झाकण लावून त्याच्यावर जड काहीतरी ठेवायचं. 5-6 मिनटं चांगलं हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा. त्यानंतर 10 मिनटं खाली तवा ठेवून तवा चांगला हीट करायचा आणि त्याच्यावर ते पातेलं ठेवायचं आणि स्लो फ्लेमवर चांगली दम द्यायचा. आता 10 मिनटं तो दम दिला की गॅस बंद करून घ्यायचा आणि परत अजून 10 मिनटं तसाच ठेवायचा, म्हणजे आपलं छानपैकी आपले बिर्याणी मस्त होते. आता हे बघा इतकी छान झालेली आहे ना, कारण तांदूळ पण इतके फुलून वर आलेले आहेत. आता हे बघा आपण बघतोय खाली पण लागलेली नाही, एकदम मस्त झाली. हे बघा.
सुटसुटीत बिर्याणी झालेली आहे. किती छान झालेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने करा. बघा बिर्याणी खूप छान होती. आता आपण ताटामध्ये काढून घेत आहे. मस्त अशी आपली मार्केट टाईप बिर्याणी झालेली आहे. अगदी सुटसुटीत घरच्या घरी आपण छानपैकी बिर्याणी करू शकतो. चवीला तर अप्रतिम लागते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नवीन नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.